उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आपण आळूच्या वड्या बनवणार आहोत। आळूच्या वड्या ह्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात। यासाठी आज मी वेगळं असं काही केलेलं आहे। तर हे पोहे घेतलेले आहेत, हे नंतर मी ग्राइंड करून ह्याची पावडर बनवेल। आणि हे आहे ते हिरव्या मुगाचं पीठ, हा एक चेंज आहे। आणि आपण आळूच्या पानाचे देठ आहेत ना, हे मी ते साले काढून साधारण कोवळे आहेत तोपर्यंत असे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हे आपण त्या जे मिश्रण आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये ऍड करू। हे आळूची पानं साधारण 8 आळूची पानं आहेत, हे धुवून स्वच्छ करून कोरडी करून घेतलेली आहेत। आता मसाल्याच्या जिन्नसमध्ये मी इथे धणे आहे, तिखट, तीळ आहे। आता तीळ हे नंतर गार्निशिंगसाठी थोडे आणि थोडे ग्राइंड करताना घेणार आहे। ओवा आहे, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आले, हळद, कोथिंबीर आहे, इथे थोडासा गूळ आहे आणि नंतर हे लिंबू, चवीपुरतं मीठ त्यानंतर आपण ऍड करू। आता आपण याचं पेस्ट बनवायला सुरुवात करूया, जी आपल्याला आळूच्या पानांवरती लावायची आहे। तर त्यासाठी आपण कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, तीळ, आले आणि धणे हे एकत्र ग्राइंड करून घेऊया। हे वाटण आपण आता करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता डाळीचं पीठ ऍड करू आणि थोडं थोडं करत याच्यात पाणी ऍड करून घेऊ। पाणी एकदम ऍड नाही करायचं, थोडं थोडं करायचं, अदरवाइज ते एकदम मिश्रण पातळ होईल। थोडंसं घट्टसर असंच ठेवायचं, जेणेकरून वड्या सुटणार नाहीत आणि वड्यांना ते व्यवस्थित लागलं जाईल। हे हिरव्या मुगाचं पीठ घेतल्यामुळं थोडं तुम्हाला हिरवटसर पीठही हिरवटसर दिसेल। आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। पूर्ण मिश्रण छानपैकी मिक्स झालं की मग आपण वड्यांना ते लावून घेऊया। ते पानं इथे धुवून ठेवलेले आहेत ते घेऊ। आणि आता हे जे मी देठ कट करून ठेवले ते कोवळेवाले ते याच्यात ऍड केलेले आहेत। अजून थोडंसं पाणी ऍड करू आणि याला मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ। देठांमुळं ह्याला खाताना वेगळी टेस्ट येते आणि देठांमध्ये सुद्धा विटॅमिन्स असतात। तर ते भाजी केले तर आपले ते वापरले जातात, पण वडीच्या वेळेला ते आपण साधारण काढून टाकूनच देतो। त्याच्यामुळे आता हे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या मिश्रणाची। हे थोडंसं घट्टसर ठेवलं तर वडेला व्यवस्थित लागलं जातं पानांना आणि पाणी सुटत नाहीत। छान आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे वड्यांना लावून घेऊया। लिंबू पिळायचं राहून गेलं होतं, तर ते आता आपण लिंबू पिळून घेऊ याच्यामध्ये। काही वेळेला आंबट चिंच त्याचा कोळ बनवूनही टाकतात, पण मी लिंबू घेतलेला आहे। चिंचेचा कोळ बनवायला वेळ नसेल तर झटपट असं हे लिंबूही मी पूर्ण एक लिंबू पिळून याच्यात टाकते। लिंबामुळे जर का पानांना काही थोडीशी घशात खाज वगैरे येते तेही होणार नाही। गूळ, थोडंसं लिंबू, मीठ आणि एकदम छानपैकी चव येईल याची। आता हे पानांना आपण व्यवस्थित लावून घेऊया। सर्वात मोठं पान अगोदर घेतलेलं आहे आणि ते उलट ठेवून ह्याच्यावरती आपण हे लावून घेऊ। असं साधारण एका पानाला लावून झाल्यानंतर याच्यावरती तांदळाचा जो चुरा केलेला आहे, तांदळाचा नाही सॉरी पोह्याचा जो चुरा केलेला आहे तो असा थोडासा पसरून घेऊ, जेणेकरून हे याला खुसखुशीतपणा येईल। एक पान असं ठेवल्यानंतर आपल्याला दुसरं पान अशा प्रकारे ठेवायचं आहे। त्यालाही आपण हे मिश्रण लावून घेऊ।
हे छान असं लावून घेतल्यानंतर याच्यावरती आपण थोडासा पोह्याचा चुरा टाकून घेऊ, असा पसरून घ्यायचा। अशा प्रकारे साधारणपणे एका वळकटीला आपण 4 पाने टाकून त्याला पेस्ट करून रोल करून घेऊया। हे तर आपले छानपैकी असे रोल तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता इथे। पेस्ट थोडीशी जास्त झाल्यामुळे मी आणि 4 पाने घेतलेली। तर आता इथे कुकर आहे, त्याच्यामध्ये एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मी ही जाळी ठेवेल। त्या जाळीला थोडंसं आता तेल लावून घेते, म्हणजे आपले रोल स्टिक होणार नाहीत। रोललाही आपण थोडं थोडं तेलाचा हात लावून घेऊ। रोल छान घट्ट झालेले आहेत। हे आता असं जाळी ठेवलेली आहे कुकरमध्ये आणि याच्यामध्ये आपण असे हे रोल्स ठेवूया। कुकरला शिट्टी लावायची आवश्यकता नाहीये, फक्त झाकण ठेवून हे साधारणपणे 10 ते 15 मिनिटं हाय गॅसवरती आपण ठेवूया। हे रोल आता मस्तपैकी ठेवलेत। आता आपण हे कुकरचं झाकण अलगद ठेवू याच्यावरती आणि एक 15 मिनिटं याला याच्यावरती स्टीम होऊन देऊया। 15 मिनिटं शिट्टी न लावता ह्या वड्या आता उकडून घेतलेल्या आहेत। आपण पाहूया आता, वा मस्तपैकी उकडल्या गेलेल्या आहेत। कलरही त्याचा हिरवा राहिला आहे, शिट्टी न लावल्यामुळे कलर हिरवा राहिलेला आहे। आपण आता हे रोल थंड होईस तोपर्यंत ह्या डिशमध्ये काढून ठेवूया। थोडेसे गरम आहेत, छानपैकी रोल आपले उकडून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आता कलरही त्याचा हिरवा राहिलेला आहे शिट्टी न लावल्यामुळे। आणि आता आपण त्याला थंड व्हायला ठेवू। एक 5 ते 10 मिनिटात थंड झाले की त्याचे काप करून आपण शॅलो फ्राय करू, डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय। मी शॅलो फ्राय करते। हे रोल आता थंड झालेले आहेत आणि मी त्याचे असे वड्या करून ठेवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता अळूची पानं छोटी असल्यामुळं थोड्याशा वड्या ह्या बारीक साईजच्या झालेल्या आहेत। तुमच्याकडे अळूची पानं मोठी असतील तर त्या मोठ्याही होऊ शकतात। कोवळी पानं होती, हे पाहू शकता। आता छानपैकी वड्या झालेल्या आहेत। आपण आता हे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। साधारण 1-2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता। तर ह्याच्यामध्ये आता ह्या वड्या आपण शॅलो फ्राय करून घेऊ। एकदम घट्ट असे रोल झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण ह्या वड्या मीडियम गॅसवरती शॅलो फ्राय करून घेऊ। असे रोल तुम्ही फ्रीजमध्ये जरी करून ठेवले तर 1-2 दिवस व्यवस्थित राहू शकतात। छान आता ह्या परतत आहेत कमी तेलामध्ये। हा हिरवा रंग मला फार आवडतो, म्हणजे वडी खाताना एकदम आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसते हिरव्या रंगामुळे। ही पानं जरा नाजूक आहेत, म्हणजे कोवळी पानं होती त्याच्यामुळे ह्या वड्या पटकन फ्राय झालेल्या आहेत। तर आपण ह्या वड्या डिशमध्ये काढून घेऊया।
एकदम मस्त गरमागरम वड्या तयार आहेत, खुसखुशीत आहेत. आपण वड्याचे रोल करताना त्याच्यामध्ये त्याचे देठ टाकले होते आणि पोह्याची पावडर टाकली होती, त्याच्यामुळे त्याचा खुसखुशीतपणा आहेच आहे त्याला. आता हे थोडंसं आपण वरतून तीळ टाकून घेऊ, त्याच्यानंतर थोडं खोबरं आणि थोडी कोथिंबीर. कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. या वड्या आता आपल्या सर्विंगला तयार आहेत. एकदम छान खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत वड्या. तीन रोल होते, छोटे पानं होते आणि त्याच्यामध्ये अशा मस्तपैकी वड्या तयार आहेत. तुम्ही बनवा, खा आणि एन्जॉय करा. आवडल्या असल्यास लाईक आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.